भारत माझा देश आहे. कुठवर? जोवर समोरचा माणूस जातीवर येत नाही तोवर. आपल्या माणसाने आपल्या माणसाशी वाद घालणे किंवा त्यावर वार करणे म्हणजे स्वतःच्याच पाठीवर पाठमोरे वार केल्यासारखं. स्वतःच्याच पाठीवर वार करायचे. कारण सारे भारतीय माझे बांधव आहेत. म्हणजे मी माझ्यावरच हल्ला करतोय ना, माझ्याच कुटुंबातल्या कुणावर तरी हल्ला करतोय. म्हणूनच आपण एकनिष्ठ असले पाहिजे. आपले नाते घनिष्ठ असले पाहिजे. फक्त तोंडावर नाही तर मनाने सुद्धा. आपण ज्या मातीत राहिलोय त्या मातीशी इमान बाळगून राहिलं पाहिजे. इथली संस्कृती जपली पाहिजे. इथल्या परंपरा जपल्या पाहिजेत. म्हणालोय तर खरं, त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. प्रयत्न करतोय का आपण, की नुसतेच प्रतिज्ञा बोलतोय? आपले वागणे असे असले पाहिजे की दुसऱ्यालाही आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरांचा अभिमान वाटला पाहिजे, हेवा वाटला पाहिजे. पण आज झालंय काय, माणसाला सोडलं तर सगळं महाग झालंय. माणूस स्वस्त होऊन राहिलाय. आपली किंमत आपणच कमी केली आहे. त्यामुळे आपली मराठमोळी संस्कृती, मराठमोळ्या संस्कृतीचा वारसा हरवत चाललाय. काळाच्या ओघात कुठेतरी लुप्त होत चाललाय. नुसतेच मॅन बनून राहू नका, तर कधी कधी त्या मॅनमधून आपल्या परखड भाषेची तलवार काढून आपला ठसा समाजात उमटवा. दुसऱ्याचे चाकर म्हणून राहू नका, तर स्वतःची समाजात एक वेगळी ओळख तयार करा. हा देश आपला आहे याची जाणीव आहे ना. हा महाराष्ट्र आपला आहे. विसरलात काय? हेच तर आपण विसरून गेलोय. या देशातली हर एक वस्तू आपल्यासाठी बनलेली आहे. त्यासाठी कुणाची पायमल्ली करू नका. फक्त स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करा. आणि एवढे लक्षात असू द्या, आर्या पार झाले, काहीही झाले तरी आपल्या मातीला दोष लागता कामा नये. आपल्या मातृभूमीचा एवढा स्वाभिमान असलाच पाहिजे. असे येतील किती आणि जातील किती, आपल्या माणसाच्या हाकेला मात्र साथ घालत जा. समाज असू देत ना विविध रंगाचा, आपण स्वीकारलंय त्याला. जगा व जगू द्या ही भूमिका न सोडता समाजात आपला मराठी बाणा निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी माणूस जागा झाला पाहिजे. सुशिक्षित मुले सुशिक्षित बेकार म्हणून पाहिली की वाईट वाटते आणि त्यापेक्षाही अधिक चीड येते माणूस जातीवर. या समाजाची चीड येते ज्यांनी परप्रांतीयांना डोक्यावर बसून आपल्या लोकांचे हात सोडून दिले आहेत, आपल्या लोकांची साथ सोडून दिली आहे. आपल्या शिवबांच्या राज्यात काय विपरीत चाललं आहे हे. थोड्याशा आमिषापोटी आपण आपली मने विकली, आपण आपले इमान विकले, आपण स्वतःला गहाण ठेवले. पण तुम्हास ठाऊक आहे काय, यामुळे समाजात आज किती वाईट प्रसंग घडतायत. आपल्याच आया बहिणींवर वाईट प्रसंग ओढवतायत, बलात्कार होत आहेत, विनयभंग होत आहेत, महिलांचे जिणे मुश्किल झाले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना वाईट वागणूक दिली जाते आहे. आपल्याला नोकऱ्या नाहीत, नो वॅकेन्सी, नो जॉब, नो आरक्षण. शिक्षण झालेली पोरं कंपन्यांच्या बाहेर तासन तास बसतायत आणि यातूनच सुशिक्षित बेकार घडतायत. कोणी आत्महत्या करतो, कोणी व्यसनाधीन होतो, कोणी निगेटिव्ह थिंकिंग घेऊन जगायला लागतो. पहा ना आताची तरुण पिढी कशी झाली आहे. समाजात लक्ष घाला. उघड्या डोळ्याने समाज बघा, कसा अंधुपंगू होऊन राहिलाय, कसा आंधळा होऊन राहिलाय. डोळे असून दिसत नाही, पाय असून चालत नाही, हात असून कृती नाही आणि धड असून शरीर नाही, जीव असून जिवंत नाही, असा समाज आपुला. अमानुषपणाचा हा कहरच झाला. माझ्या शिवबाच्या राज्यात का असे घडायला हवे? यासाठी का शिवाजी राजांनी स्वराज्याचा एवढा खटाटोप केला? यासाठी का त्या मावळ्यांनी प्राणाची आहुती दिली? यासाठी का महात्म्यांनी क्रांती घडवून आणली? हे दिवस पाहिला. कारण आज स्वराज्याचे मावळे मावळे म्हणून राहिले नाहीत, तर मवाळ म्हणून मिरवता आहेत. जागे असून झोपेचं सोंग करून राहिलेत. राजे शिवाजींच्या वंशातले आपण. असे कुणाच्याही तालावर नाचू नका, कुणाचीही हाजी करू नका. हिंदूंना हिंदू असल्याची जाणीव असली पाहिजे.
मराठी माणसाला मराठी माणूस असल्याची जाणीव व्हावी. आपण माती, नाती, संस्कृती, धर्माची जोपासना केलीच पाहिजे. आपण नाही करणार तर कोण करेल? काम म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून केली पाहिजे. परक्या माणसावर विश्वास ठेवा, पण आपल्या माणसावर विश्वास ठेवू नका. असे सांगून आपल्यात फूट पाडणाऱ्या माणसांनी आपले इमान कधीच विकलेले आहे, स्वतःला कधीच गहाण ठेवलेले आहे. ही माणसे लबाड लांडग्यासारखी असतात, संधी साधू. थोड्याशा आमिषापोटी यांनी आपली सतसत विवेकबुद्धी कधीच गहाण ठेवलेली आहे. खरं तर अशा लोकांना स्वतःला माणूस म्हणून घेण्याची मुभास देऊ नये. अशा कडू वेलींना आपल्या मातीतून वेळीच उपटले पाहिजे, जेणेकरून उगवणाऱ्या इतर वेली सुसंस्कृत असतील, स्वधर्म जपणाऱ्या असतील. सर्व धर्म समभाव आहोत आपण, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ मानतो आपण. पण याच सोबत स्वराज्याचा पण विचार मनात असू द्या, स्वहिताचा पण विचार मनात असू द्या. आपण होतकरू आहोत, आपण हुशार आहोत आणि सर्वप्रथम आपण स्वराज्याचे रक्षक आहोत. म्हणून प्राण गेला तरी बेहत्तर, पण आपला मान सन्मान गमावू नका. आजही अन्याय होतोय, फरक फक्त एवढाच आहे, तेव्हा होता गोरा, आता आहे काळा. तेव्हा वार करणारे परके होते, आता आपलेच कापतात गळा. आपल्याच घरात वटवाघूळ तयार झालेत. इतरांना दोष देऊच नका. जे आपली आन बान शान तुडवू पाहतात, आधी त्यांना थांबवलं पाहिजे. आज आपली मुले सुशिक्षित बेकारात गणली जातात का? कारण आपली एकी नाहीये. परप्रांतीयांना आपल्या हृदयात जागा देता देता आपल्या मनातून आपली माणसे कधी सुटली कळलेच नाही. म्हणून आधी आपल्याला शोधा, आपला शोध घ्या, आपली आहेत ती नाती जपा. आपण कुठे आहोत आणि कुठे निघालोय याचा विचार करा. सध्या परिस्थिती आपली खूप बिकट आहे. जो येतोय तो आपला फायदा घेतोय, एवढा माणूस स्वस्त झालाय, एवढा माणूस मंदबुद्धी झालाय, असा माणूस अविचारी झालाय. आपल्याला आपले निर्णय कुठे घेता येतात? आपण फक्त आपल्याला दिसतो, पण आपलं रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात आहे. विचार करून पहा, स्वतःला विचारा. तुम्ही तुमच्या मनाने कधी वागता? तुम्ही तुमच्या विचाराने कधी चालता? तुमची बुद्धी क्षमता तुम्ही केव्हा जागवता? तुमच्या बुद्धीचा वापर तुम्ही केव्हा करता? कुठलं स्वहित तुम्ही घडवून आणलंय? कधी तुम्ही समाजहिताचा विचार केलाय? तुम्ही विचार करता तो फक्त लोकांचा, लोकांनी तुमच्या मनात घालून दिलेला. जो आपल्या संस्कृतीचा, स्वराज्याचा अवमान करून लोकांच्या चाकरीत आनंद मिळवतोय, त्याला तर नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. आता इतर कोणते तुम्ही शोधायचं आहे, पहिले आपले कोणते शोधा. जेवढे हात बेरोजगार आहेत, आधी त्यांना आधार द्या, त्यांना मदतीचा हात पुढे करा. त्यांना गरज आहे तुमची. नुसतेच दुसऱ्याच्या चाकरीत मिरवत फिरू नका. तिथे फक्त तुम्ही चाकर बनून राहाल, मालक नाही. विविध जातीपाती, विविध भाषा इथे रमतायत, रमू देत. आपल्या लोकांना जवळ करा, कारण त्यात नुकसान आपलेच आहे. हिंदू संस्कृतीचा प्रचार करा, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगा, सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा, आपल्या स्वराज्याला जपा. तरुणांमध्ये देशाभिमान जागृत करायला हवा. त्याशिवाय या देहाचा उपयोग तो काय? देशप्रेम जागेल तर हिंदुत्व जागेल, आणि हिंदुत्व जागेल तर आपली संस्कृती, परंपरा, स्वराज्याची कास धरता येईल. नुसतेच 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करू नका. शिवाचे स्वराज्यावरचे प्रेम नसानसात भिनले तर तुम्ही छत्रपतींचे वंशज शोभाल. हा देश आपला, हा महाराष्ट्र आपला, पण आपल्याच देशात आपण दुसऱ्याचे चाकर बनून राहिलोय. शून्य किंमत होऊन राहिली आपली. का? कारण आपला सिंहाचा गांडूळ कधी झालाय आपल्यालाच कळलेले नाही. इतरांना डोक्यावर घेऊन नाचाल तर हीच परिस्थिती होईल आपली. म्हणून स्वतःचं आयुष्य स्वतः घडवा, स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करा, स्वतःचा समाजात एक वेगळा ठसा उमटवा. त्यासाठी आधी आपण एकमेकांचा आदर करायला शिका, एकमेकांचं व्हायला शिका, एकमेकांची सुखदुःख वाटायला शिका. तर लोक आपली कदर करतील. तरच यापुढे महाराष्ट्रात आपण पाय रोवू शकतो. नाहीतर कालांतराने आपल्याच मातीत आपण भाडेकरू म्हणून ओळखायला येऊ. नुसते वरवर बदलू नका, अंतर्मनातून बदल झाले पाहिजेत, तरच कळेल 19 फेब्रुवारी शिवजयंती का साजरी करतोय. माझे शिवबा यापेक्षा खूपच वेगळे होते, म्हणून इतिहास घडला. हिंदुत्वाची कास धरत त्यांनी सगळ्यांना आपलं मानलं,
तसेच मावळेही घडले पाहिजेत.